नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. झाडे लावा झाडे जगवा या सामाजिक संदेशाचे पालन अनेक जण करत असताना वाढलेल्या झाडांवर कोपरीत अंधश्रद्धेचे प्रकार सुरू आहेत. ठाणे पूर्व मेडबंद रोड स्वामी समर्थ मठ रस्त्याच्या कडेला झाडांवर अज्ञातांनी लाल कपड्यात लिंब बांधली असून जादू टोण्याचे उतार देखील टाकलेले आढळून येत आहेत. ऐन रस्त्याच्या कडेला दर्शनी भागात अशी अघोरी कृत्य होत असल्याने परिसरात फिरायला येणाऱ्या व्यक्तींमध्ये भीती निर्माण होत आहे. ठाणे पूर्व स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला स्थानिक नागरिकांनी झाडं लावून त्यांची जोपासना केली आहे. झाडांनी चांगला जोम धरल्यामुळे या भागात सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत नागरिक मोठ्या संख्येने फिरायला येतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथे जादू टोण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. येथील 7 ते 8 झाडांना लाल कपड्यात लिंबू गुंडाळून लावले आहेत. अंधश्रद्धेवरती घाला घालण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आला असला तरी या अघोरी प्रथा कमी होत नसल्याची खंत स्थानिक नागरिक स्वप्नील कोळी यांनी व्यक्त केली आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी बोराच्या झाडावरती अज्ञात व्यक्तीने अघोरी कृत्य केल्याचे दिसून आले. या झाडावर 60 ठिकाणी काळ्या रंगाच्या 7 रिबिनी बांधून तेथे पूजा अर्चा केली होती. या ठिकाणी काही वेळा लाल काळ्या कपड्यात उतारे देखील काढलेले असतात. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या व्यक्तींमध्ये कळत नकळत भीती वाढताना दिसते. तसेच जीवनाला त्रासलेले कौटुंबिक समस्या अशा प्रकारातून सुटकारा मिळावा म्हणून काही जण भोंदूबाबांच्या नादी लागतात. नवस, जादूटोणा इत्यादी अघोरी प्रकाराच्या आहारी जात आहेत. मात्र यामुळे भोंदूबाबाचं फावतं आहे. लोकांच्या कमकुवत मनाचा हा बाबा पैसे उकळण्यासाठी उपयोग करून घेत आहेत. त्यामुळे लोकांनी वेळीच जागृत होण्याची गरज आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत. म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राजपत्रित अधिकारी महासंघ बळकट करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भरीव योगदान द्यावे. मुख्य सल्लागार श्री ग दी कुलते. महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित अधिकारी महासंघ हा राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांचे कुटुंब आहे. अधिकाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून त्या मागण्या मान्य करून घेण्यात महासंघाची मोठी भूमिका आहे. महासंघाने अधिकाऱ्यांसाठी मुंबईत कल्याण केंद्र बांधण्याचं काम हाती घेतलं आहे. संघटना आणखी मजबूत करण्यासाठी व कल्याण केंद्रासाठी ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे असं आवाहन महासंघाचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष मुख्य सल्लागार श्री ग दी कुलते यांनी केलं. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी 24 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये संपन्न झाली. या बैठकीसाठी महासंघाचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष व मुख्य सल्लागार श्री ग दी कुलते, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, आरोग्य उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर, डॉक्टर अविनाश भागवत, सुदाम टावरे, दिगंबर सिरामे या मान्यवरांसह ठाणे समन्वय समिती अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी
कार्यकारी सुधा परदेशी, कार्याध्यक्ष तथा जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पडतरे, उपाध्यक्ष मोहन पवार, सरचिटणीस तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील चव्हाण यांसह इतर अन्य विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. महासंघाचे मुख्य सल्लागार व मार्गदर्शक कोलते यांनी महासंघाचे ठाणे जिल्ह्यात राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे समन्वय समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचं कौतुक करून संघटना आणखी मजबूत होण्यासाठी सर्वच विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन योगदान देण्यास सांगितले. महिला अधिकाऱ्यांसाठी बालसंगोपन रजा, 7वा वेतन आयोग, अधिकाऱ्यांच्या पाल्यांसाठी अनुकंपा तत्वावरील नोकरी यांचा विविध मागण्या राज्य शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी महासंघ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. महासंघाने कल्याण केंद्र बांधण्याचे स्वप्न पाहिले असून त्याचं काम बांद्रा येथील जागेत सुरू झालं आहे. या कल्याण केंद्रासाठी निधी जमा करण्यात येत असून सर्व अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने यात योगदान द्यावे असंही त्यांनी सांगितले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून बुक कल्चरच्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान. आभासी जगातून मुलांना बाहेर काढून वाचनाची आवड लावण्याचा विडा बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी उचलला आहे. याचाच एक भाग म्हणून जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून बुक कल्चरने 23 एप्रिल रोजी ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे वर्षभर सर्वाधिक पुस्तके वाचणाऱ्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान केला. प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त गझलकार संदीप माळवी, कवी अशोक बागवे, कवी अरुण म्हात्रे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सेशा अय्यर हिने पहाडी आवाजामध्ये शिवगर्जना सादर केली. बुक कल्चरच्या वेबसाईटचंही यावेळी उद्घाटन संपन्न झाले. सविता राणे यांच्या बुक कल्चरमधील एका लहान मूल वर्षाला 100 पुस्तके वाचत आहेत. लहान मुलांच्या माध्यमातून बुक कल्चरने वाचनाची नवीन चळवळ ठाण्यामध्ये सुरू केली आहे. ही चळवळ ठाण्यापुरतीच न राहता त्याचा प्रसार होणं आवश्यक असल्याचं मत संदीप माळवी यांनी व्यक्त केलं. वाचनप्रिय बालकांच्या पाठीवर थाप मारताच मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचंही त्यांनी कौतुक केलं. प्रत्येक महिन्याला बुक कल्चरच्या मार्फत बाल वाचन कट्टा आयोजित करण्यात अतिरिक्त आयुक्तांकडून जाहीर करण्यात आलेला आहे. कवी अशोक बागवे आणि कवी अरुण म्हात्रे यांनीही सविता राणे यांनी सुरू केलेल्या बुक कल्चर चळवळीचं कौतुक केलं. बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी संस्थेची माहिती यावेळी दिली. आज बुक कल्चरमध्ये 2000हून अधिक बालवाचक आहेत. या उपक्रमात पालकांचंही योगदान असल्याचा उल्लेख करत सविता राणे यांनी भविष्यामध्ये हेच वाचक आपल्या देशाचे जगात उत्तम नेतृत्व करतील यामध्ये शंकाच नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. माझी खूपच आवड आहे. I've been reading books and I've been doing that through book culture, which is my library, and I love reading books, and I think the major reason for that is book culture, that is my library. Today is a very auspicious day actually. It is Hanuman Jayanti आणि त्यासोबतच आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज आज ते तिथीनुसार गेलेले आहेत. पण त्यांचा so he is with us at every soil. पण मी आज मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित करण्याचं कारण की सविता राणे गेल्या आठवड्यात माझ्याकडे आल्या होत्या आणि बुक कल्चर म्हणजे बुक कल्चरशी मी असं ओझरतं ऐकलं होतं की बाबा की खूप अशी वाचनाविषयीची पुस्तकांविषयीची चळवळ सुरू असते आणि ठाणे हे मला वाटतं की अलीकडच्या काळातलं एक सांस्कृतिक केंद्र बनत आहे. पूर्वी असं म्हणायचं की पुणे तिथे काय म्हणे, नंतर पुण्यानंतर ते चक्र थोडंसं डोंबिवलीकडे वळलं आणि आता ते ठाण्याकडे वळतंय. आणि मला अभिमानानं सांगायचं वाटतं की ठाणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र बनतंय. त्याच्यामध्ये कुठेही अभिमानानं सांगण्याची गोष्ट आहे. एक अधिकारी म्हणून नाही तर एक ह्या शहराचा नागरिक म्हणून. दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय. परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय. परी म्हणाली तू तर दगड, तुला का होते परिजड. दगड म्हणाला इकडे पहा, तेव्हा परीला दिसल्या जखमा दहा. दगड म्हणाला इकडे पहा, तेव्हा परीला दिसल्या जखमा दहा.
तेव्हापासून साऱ्या परी चालू लागल्या धांतरी, तेव्हापासून साऱ्या परी चालू लागल्या. म्हणजे त्याला दिलं इतके उत्तम कविता सगळ्या त्यांच्या मी. आता आपलं काय झालंय, आपलं जरा मीडियम बदलल्यामुळे थोडस इंग्रजीचं थोडा नाही आणि पगडा असल्यामुळे, म्हणजे इंग्रजीचा पगडा नव्हे, इंग्रजीची पगडीच घातली की काय, अशा प्रकारचं वातावरण सगळीकडे आहे. पण यांचं कौतुक करायला पाहिजे खरोखरच की अशा या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मुलांना हर्ष वाटेल. म्हणजे सगळे जण आज पेपरमधून ओरडतायत राजेश पाटणकर हा एक फार चांगला निवेदक आहे, लक्षात घ्या. आम्ही जर अशा बुक कल्चर मधून आलो असतो याच्यापेक्षा चांगली सुधारलो, कारण आम्ही ते लहान मुलांना पाहताना आम्हाला वाटलं आम्ही किती ढ होतो. काही काही लोक गावातले ढ असतात, म्हणजे गाय इकडे व इकडे मध्ये ढ, गाय ढ व आम्ही आधी चांगले झालो असं मला वाटतं. बुक कल्चर हे गेले 7 वर्ष लहान मुलांच्या वाचन संस्कृतीमध्ये कसं बदल घडेल या निमित्ताने कार्यरत आहे. आणि आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण हा ठाणे महानगरपालिके इथे ठाणे महानगरपालिका आणि बुक कल्चरच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मान्यवर आयुक्त आपले संदीप माळवी सर आणि प्रमुख पाहुणे अशोक बागवे सर, माननीय अरुण म्हात्रे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. आणि आपण इथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम केला. ज्यांनी गेल्या वर्षभरात आणि गेले 5 वर्ष आपल्यासोबत वाचन प्रक्रियेत जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना आपण इथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला आणि मान्यवरांचं मनोगत, भाषण आणि पुढे बुक कल्चर कसं कार्यरत राहील या क्षेत्रात याबद्दल चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे, त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली असून राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने कंबर कसली आहे. आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत 1,56,72,844 रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे. यामध्ये 312 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 188 गुन्ह्यांची माहिती मिळाली असून 122 गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणतीही माहिती हाती लागली नाही. आतापर्यंत गोवा, पंजाब, हरियाणा येथून आलेल्या गाड्या किंवा परराज्यात जात असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाने 2 भरारी पथके आणि कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांमधून विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारच्या मद्याचे आमिष दाखवून मतदान होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी फक्त 100 कर्मचारी काम करत असून आतापर्यंत 190 आरोपींना अटक केली आहे, तर 9 वाहने जप्त केली आहेत. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर बारकाईने लक्ष असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली. रेल्वेसाठी RPF आणि GRP यांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे. रेल्वेमधून देखील तस्करी होऊ नये यासाठी आमची यंत्रणा सतर्क असल्याची माहिती निलेश सांगडे यांनी दिली. लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागामार्फत 4 तात्पुरत्या तपासणी नाक्यांची स्थापना केलेली आहे. त्याच पद्धतीने आम्ही 3 QRT स्थापन केलेले आहेत. आमची 2 भरारी पथकं सतत कार्यरत आहेत. अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक यावरती प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मतदारांना कुठल्याही प्रकारच्या मद्याचं आमिष दाखवता कामा नये यासाठी विभाग 24/7 ॲक्शन मोडवरती आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये अवैध मद्य निर्मिती आणि विक्री यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातला जेवढा स्टाफ आहे तेवढा स्टाफ आम्ही एकत्र करून मासरेडचं नियोजन करत आहोत. त्याचप्रमाणे रात्रीच्या गस्ती घालणे, संशयित वाहनांची तपासणी करणे आणि संशयित आरोपी तसेच संशयित ठिकाणे की ज्या ठिकाणी यापूर्वी मोठ्या मोठ्या केसेस झालेल्या आहेत अशा ठिकाणांची देखील आम्ही तपासणी करत आहोत. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आचारसंहिता लागल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही कारवाई करत आहोत. आत्तापर्यंत 311 गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामध्ये 188 वारस गुन्हे आहेत, 123 बेवारस गुन्हे आहेत. त्यामध्ये आम्ही 190 आरोपींना अटक केलेलं आहे आणि 9 वाहनं जप्त केलेली आहे. या सगळ्या कारवाईमध्ये 1,56,72,840 रुपये इतका मुद्देमाल कालपर्यंतच्या कारवाईमध्ये आम्ही जप्त केलेला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 2 सीरीचा ठाणे पॅटर्न जसा पूर्ण राज्यामध्ये इम्प्लिमेंट झालेला आहे, त्याच पद्धतीने 5 MPDAच्या केसेस देखील दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. 264 आत्तापर्यंत कलम 93 अंतर्गत बंधपत्र घेण्यात आलेले आहे आणि जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी आणि लोकसभा निवडणूक ही अतिशय फेअर पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडावी यासाठी आमचे सर्व अधिकारी कर्मचारी हे काम करत आहेत. आमचं जिल्ह्यातील प्रत्येक अवैध मद्यनिर्मिती विक्री वाहतुकीवरती बारकाईने लक्ष आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.